मागे शुभम चालला आणि त्याला ताकद मिळाली आईच्या दुधाने. भीमला हरवलं त्याने आणि दाखवला आपल्या बिंदास ताकदीची झलक. चौधरी घाबरूनच धावला तर गावामध्ये आली आनंदीची लहर. शेतकऱ्याची जमीन आली परत आणि सर्वांचं हास्यही आलं परत. साधूने शिकवलं राज की स्वतःवर भरोसा ठेवणं आहे गरजेचं. जेव्हा आईचं प्रेम असेल सोबत तर घडेल कोणतीही गोष्ट पूर्ण. गावामध्ये एक चौधरी नावाचा जमीनदार राहत होता. तो नेहमी गरीब शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि त्यांच्या जमिनी खेचून घ्यायचा. त्या दिवशी तो आपल्या हवेलीमध्ये चिंतित अवस्थेमध्ये चालत होता. काय झालं चौधरी साहेब? लय वेळ झाला बघतोय की तुम्ही इथं तिथं फिरताय नुसते. आता तुला काय सांगू, तुला चांगलंच माहितीये की दर महिन्याला आम्ही जोपर्यंत कुठल्या शेतकऱ्याची जमीन नाही बळकावत मला शांतता नाही मिळत. मी हाच विचार करत होतो की आता गावात कोणाची जमीन बाकी आहे, कोण माझा कर्जदार आहे, पण मला आता काय आठवत नाहीये. चौधरी साहेब, असे तर लय शेतकरी बाकी आहेत, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की हरिया नावाच्या एका शेतकऱ्याने तुमच्याकडून लय आधी कर्ज घेतलं होतं. त्याने अजून कर्ज फेडलं नाहीये आणि व्याजही दिलं नाहीये. भीमचं बोलणं ऐकताच चौधरीच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. मग आता कसली वाट बघतोय आपण? भीम, चला आता आपण त्याच्या जमिनीला आपली जमीन बनवूया. दुसरीकडे हरिया आपल्या शेतामध्ये मेहनत करून नांगर चालवत होता. त्याचा 10 वर्षाचा शुभम सुद्धा त्याच्यासोबत काम करत होता. तेवढ्यातच चौधरी भीम सोबत तिथे येतो. तू माझ्याकडनं कर्ज घेतलं होतंस जे तू अजून फेडलेलं नाहीयेस आणि त्याचं व्याजही दिलं नाहीयेस. गेल्या काही वर्षापासून माझी शेती नीट होत नाहीये साहेब. जमीन नापीक होत चाललीये. जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा मी तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत करेन. हरियाचं बोलणं ऐकून चौधरी अजूनच रागात येतो. आता मी तुझ्या नापीक जमिनीवर पीक येण्याची वाट बघत बसू? आताच्या आता तुझं शेत सोडून इथून निघून जा. आजपासून तुझं शेत माझं आहे. जर नाही गेलास तर काय होईल तुला चांगलंच ठाऊक आहे. हरिया खूप रडतो, गिडगिडला, पण चौधरीचं मन नाही बिघडलं. काही वेळानंतर हरिया आपला मुलगा शुभमला घेऊन घरी आला. हरिया खूप वेळपर्यंत रडत राहिला. जेव्हा तो रडता रडता थोडा शांत झाला तर त्याचा मुलगा शुभम तिथे येतो. बाबा, जेव्हा त्या सावकाराने तुम्हाला बाहेर काढलं तेव्हा तुम्ही त्याला विरोध का नाही केलात? बाळा, मी कमजोर आहे. जर तुम्ही कमजोर आहात तर पूर्ण गाव कमजोर आहे का? तू प्रश्न खूप विचारतोस शुभम. चौधरी एक गुंडा माणूस आहे. गावात कोणीही त्याच्या ताकदीपुढं आवाज नाही करत. त्याच्याकडे भीम नावाचा पैलवान आहे. गावातला कुठला बी माणूस जर त्याच्या विरुद्ध आवाज करतो ना तर त्याला भीमाच्या विरुद्ध कुस्ती खेळावी लागते. आणि आज पतूर भीम बरोबर जो पण कुस्ती खेळलाय तो जिवंत नाही राहिला. हे ऐकून शुभम खूप चकित होतो. मग आपल्या गावात कुणीच ताकदवर नाहीये जो त्या भीमाला हरवू शकेल? नाही बाळा, त्या भीमाला कोणीच हरवू शकत नाही. मग काय भीम एवढा ताकदवर आहे की त्याला कोणीच हरवू शकत नाही? काहीतरी मार्ग असेल, काहीतरी उपाय असेल. हरिया खूप जास्त दुःखी होता. मुलाचं बोलणं टाळण्यासाठी त्याने हळूच बोलला. भीमाला तोच माणूस हरवू शकतो जो वाघिणीचं दूध प्याला असेल. हे ऐकून शुभम खूप गंभीर विचारात गेला. बाबा, मला सांगा, वाघिणीचं दूध कुठे मिळेल? मी वाघिणीचं दूध पिएन आणि भीमाशी कुस्ती खेळेन आणि त्या सावकाराचं राज्य या गावातून कायमचं नष्ट करेन. मग तो कधीच कुठल्या शेतकऱ्याची जमीन बळकावणार नाही. मुलाचा मासूमियत बघून हरियाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. वाघिणीचं दूध आपल्या गावातल्या जंगलात सापडेल. एवढं बोलून हरिया डोळे बंद करून झोपतो. हे ऐकून शुभम पूर्ण रात्रभर त्या वाघिणीच्या बद्दलच विचार करत होता. दुसऱ्या सकाळी जेव्हा शुभम उठला तर त्याने बघितलं की त्याचे वडील अजूनही तसेच झोपले आहेत. बाबा तर सकाळी नेहमी लवकर उठतात.
पण आज अजून का नाही उठले? हे बघून शुभम खूप घाबरतो. पाटील साहेब, लवकर चला. असं वाटतंय माझ्या बाबांना काहीतरी झालंय. मुखिया घाबरतो आणि लगेचच शुभम सोबत हरियाच्या घरी येतो. बाळा, तुझे बाबा आता तुझ्यापासून फार लांब गेलेत. ते आता कधीच नाही उठणार. शुभमच्या डोळ्यातनं अश्रू येतात. काही वेळानंतर गावातल्या लोकांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. हरियाच्या गेल्यानंतर शुभम अनाथ झाला. तो एकटाच आपलं जीवन जगत होता. शुभम उदास असून आपल्या घराच्या बाहेर बसला होता. तेवढ्यातच मुखियाची मुलगी गौरी तिथे येते. शुभम, काय तू माझ्यासोबत खेळशील? माझं मन नाहीये. गावातले सर्व मुलं खेळतात, तू का नाही खेळत? माझं खेळण्यामध्ये मन नाही लागत. मला माहिती आहे, तुला आपल्या वडिलांची खूप आठवण येते. एवढं बोलताच शुभम रडायला लागला. गौरीच्या डोळ्यातही अश्रू आले, पण ती चुपचाप तिथून निघून गेली. त्या दिवशीपासून जेव्हाही शुभम उदास व्हायचा, गौरी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याची उदासी दूर करायचा प्रयत्न करायची. वेळ असाच निघत चालला होता आणि 10 वर्ष निघून गेली. शुभम आता मोठा झाला होता. एके दिवशी शुभम खूप विचार करत होता. त्याच्या मनामध्ये गेलेल्या घटनांची आठवणी अजूनही येत होती. तेवढ्यातच गौरी तिथे येते आणि शुभम जवळ येऊन थांबते. लहानपणापासून बघते, तू नेहमी काही ना काहीतरी विचार करतोस. सुरुवातीला तर मला असं वाटायचं की तुला तुझ्या वडिलांची आठवण येते, पण शुभम, मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी गोष्ट आहे तू माझ्यापासून लपवतोस. शुभम हळूहळू गौरीकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावरती गंभीरता आणि आतमध्ये लपलेलं दुःख पूर्णपणे दिसत होतं. तुला माहितीये गौरी, जेव्हा त्या चौधरीने माझ्या वडिलांना त्यांच्या शेतातून बाहेर काढलं होतं, तेव्हा मी माझ्या बाबांना विचारलं होतं की तुम्ही त्या चौधरीच्या विरुद्ध आवाज का नाही उठवलात. तेव्हा माझे बाबा म्हणाले की इथे मीच काय, या गावात असा कोणीच माणूस नाहीये जो त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकेल, कारण त्याच्याकडे एक पहिलवान आहे आणि गावातल्या नियमानुसार जर कोणी चौधरी विरुद्ध आवाज उठवला तर त्याला त्या पहिलवानासोबत कुस्ती लढावी लागते. गौरी शुभमचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकत होती. बाबा मला हेही म्हणाले होते की कुस्तीमध्ये आजपर्यंत त्या भीम पहिलवानाला कोणी हरवू शकलं नाहीये आणि जो कोणी त्या भीमाबरोबर कुस्ती लढलाय तो हे जग कायमचं सोडून गेलाय. बाबा मला हे म्हणाले होते की त्या भीम पहिलवानाला कुस्तीमध्ये तोच हरवू शकतो जो वाघिणीचं दूध पिऊन आला असेल. एवढं ऐकताच गौरी चकित होते. तिच्या चेहऱ्यावरती हैराणी पूर्ण दिसत होती. वाघिणीचं दूध? हे काय बोलतो आहेस तू? हो गौरी, वाघिणीचं दूध. लहानपणी मला बाबा असे म्हणाले होते की वाघिणीचं दूध आपल्या जंगलामध्येच सापडेल. तेव्हापासून माझ्या डोक्यात हीच गोष्ट अजून फिरते. मी हा सतत विचार करत असतो की कसंही करून मला त्या वाघिणीला शोधून काढायचंय आणि तिचं दूध पिऊन भीमाला कुस्तीमध्ये हरवून सावकाराचंच राज्य या गावातून कायमचं नष्ट करून टाकेन. गौरी काही वेळपर्यंत शुभमच्या चेहऱ्याकडे बघते. तिच्या चेहऱ्यावरती चिंता साफ दिसत होती. हे बघ शुभम, मला माहिती आहे की तुझ्यासोबत जे काही झालं त्याला विसरणं एवढं सोपं नाही, पण आता तू त्या वाघिणीचा दूध शोधायला जंगलात नको जाऊस. ऐकलं आहे जंगल खूप खतरनाक आहे. शुभम गौरीच्या बोलण्याचं काही उत्तर नाही देत. तो चुपचाप उठतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो. काही वेळ असाच निघून जातो. एके दिवशी चौधरी परत आपल्या हवेलीमध्ये चिंतेच्या हालतमध्ये चालत होता. काय झालं चौधरी साहेब, तुम्ही अजूनही चिंतेमध्ये फिरताय? तुला तर चांगलंच माहिती आहे. भीम हसतच चौधरीचं बोलणं मध्येच थांबवतो. हेच की, तुम्ही जोपर्यंत गावातल्या एखाद्या शेतकऱ्याची जमीन नाही बळकावत तोपर्यंत तुम्हाला शांतता नाही लाभत. पण तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट सांगतो की गावातल्या सगळ्या जमिनी तुम्ही जवळपास स्वतःच्या नावावर करून मोकळे झालात आहे. हे ऐकून चौधरी खूप जास्त विचारात निघून जातो. अचानक चौधरीचे डोळे मोठे होतात. 10 वर्षापूर्वी मी हरियाचं शेत बळकावलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हरिया हे जग सोडून निघून गेला. मी असं ऐकलंय की त्याचा मुलगा आता जवान झालाय. चला आता त्याच्या घरावर ताबा मिळवूया.
गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी तर मी आधीच बळकावल्यात. आता मला हवंय की त्यांची घरं पण मला माझ्या ताब्यात हवी आहेत. आणि याची सुरुवात त्या अनाथ शुभम पासून करूया. मग शुभ कार्यात उशीर होता कामा नये साहेब. काही वेळातच चौधरी भीम सोबत शुभमच्या घरी येतो. शुभम त्यांना बघूनच खूप रागात येतो. तू आता इथे का आलायस? हे बघ शुभम, तुझे बाबा ज्यांनी माझ्याकडे खूप आधी कर्ज घेतलं होतं, त्यांनी नाही कर्ज फेडलं आणि नाही व्याज. पण तू त्याच्या बदल्यात माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांचं शेत बरकावलं होतंस. पण व्याज तर अजूनही वाढतंय ना. हे बघ शुभम, मी तुझ्याशी फिरून फिरून गोष्टी नाही करणार. आता तुझं व्याज इतकं मोठं झालंय की तुला तुझं घरही मला द्यावं लागणार आहे. मी तुला 1 महिन्याची मुदत देतोय. शुभम रागाने चौधरीकडे बघतो. त्याचा चेहराही खूप बदलतो. मग आता तू सुद्धा कान उघडे ठेवून ऐक चौधरी, मी हे घर रिकामं नाही करणार. हे ऐकून चौधरीला खूप राग येतो. तुला माहितीये का माझ्याशी वैर घेण्याचा काय परिणाम होतात ते? माहित आहेत मला. तुझा हा पैलवान भीमाशी मला कुस्ती खेळावी लागेल आणि मी भीमाशी कुस्ती खेळायला तयार आहे सावकार. चौधरी खूप जोरात हसायला लागला. हा, तुला आता तरुणपणातच मारायचंय का? कोण जिवंत राहील आणि कोण मरेल याचा निर्णय आपण नशिबावर सोडूया. पण माझी एकच अट आहे चौधरी, जर तुझ्यात जरा पण हिंमत असेल तर माझी अट स्वीकार करशील. कसली अट? मी तुझ्या पैलवान भीमाला कुस्तीचं आव्हान देतो. जर मी कुस्ती जिंकलो तर तुला सगळ्या गाववाल्यांच्या जमिनी परत कराव्या लागतील आणि हे गाव सोडून निघून जावं लागेल आणि हे सगळं तुला लिखित रूपात द्यावं लागेल. चौधरी शुभमला घमंडच्या नजरेने बघतो. जर असं असेल तर ठीक आहे. 15 दिवसानंतर तुझ्या आणि भीमाच्या कुस्तीची तारीख ठरवू आपण. आणि राहिला प्रश्न तुझ्या अटीचा, तर आता गावाच्या चौथऱ्यावर जाऊ. मी हे लिहून द्यायला तयार आहे. पण हे कान उघडे ठेवून ऐकून घे शुभम, आजपर्यंत भीम बरोबर जो कोणी कुस्ती लढलाय तो कधी जिवंत राहिला नाही. गावाच्या चौपालावरती गावातली लोक एकत्र येतात. चौधरी मध्ये उभा आहे आणि शुभम त्याच्या समोर उभा आहे. गावकऱ्यांनो, शुभमने माझ्या विरोधात बंड पुकारलंय. त्याने माझा पैलवान भीमाला कुस्तीसाठी आव्हान दिलंय. त्याची अट आहे, जर त्याने भीमाला हरवलं तर तुम्हा सगळ्यांच्या जमिनी मी परत करेन आणि गाव सोडून निघून जाईल. गावातली लोक एकमेकांकडे बघतात. आणि मी ही त्याची अट मंजूर पण केली आहे. पण मला ठाऊक आहे की तो ही अट नाही जिंकू शकणार. चौधरी एक साधा कागद मागवतो आणि शुभमची शर्त लिहून आणि त्यावरती आपला अंगठा लावतो. पाटील, हा कागद तू ठेव. 15 दिवसांनी शुभम मेलेला असणार आहे आणि त्या दिवशी मी तुझ्याकडनं हा कागद परत घेऊन फाडून टाकेन. एवढं बोलून चौधरी घमंडमध्ये चूर होऊन भीमलाही सोबत आपल्या घेऊन निघून जातो. काही वेळानंतर जेव्हा गौरीला भीम आणि शुभमच्या शर्यतीचं गोष्ट माहिती पडते तर ती घाबरते. ती लगेचच शुभमच्या इथे येते. तिच्या चेहऱ्यावरती भीती आणि बेचैनी पूर्ण साफ दिसत होती. तू काय करतोय शुभम? तू भीमशी नाही जिंकू शकणार. ऐकलं आहे चौधरी शर्यतीच्या दिवशी सर्व लोकांना बोलवणार आहे. मोठ्यातले मोठे नेते आणि काही पोलीस अधिकारी पण असणार. मी जिंकून दाखवेन. एवढं बोलून शुभम आपल्या वडिलांच्या गोष्टींना आठवतो. शुभम काही न बोलता जंगलाच्या रस्त्याने निघून जातो. शुभम घनदाट जंगलामध्ये त्या वाघिणीच्या शोधात निघतो. देव करू मला ती वाघीण पिळू दे, तर मी तिचं दूध पिऊन इतकं ताकद होईन की त्या भीमाला हरवून टाकेन. काही वेळानंतर तो एका झाडाखाली बसतो. त्या जंगलामध्ये एक साधू येतो. तो शुभमला एकटा बसलेला बघून थांबतो. तू कोण आहेस आणि या भयानक जंगलात काय करतोयस? शुभम साधूकडे बघतो आणि सर्व घटना त्याला सांगतो. त्याचं बोलणं ऐकून साधू खूप चकित होतात. हे तू काय म्हणतोयस? काय तू खरंच वाघिणीचं दूध शोधतोयस? हो. साधूला समजतं की शुभमच्या आतमध्ये राग आणि क्रोध आहे, पण तो आतमधून तेवढाच भोला आहे.
जर मी असं म्हणालो की तू लहानपणीच वाघिणीचं दूध प्यालायस तर तुला विश्वास बसेल का? शुभम खूप चकित होतो. असं कसं होऊ शकतं? जर मी वाघिणीचं दूध प्यालो असतो तर मला ही गोष्ट माहित असती. तू लहानपणी वाघिणीचं दूध पिऊन झालायस, पण खूप लहान असल्यामुळे तुला ही गोष्ट लक्षात नाहीये. ती वाघीण दुसरी कोणी नाही तर तुझी आई होती. जेव्हा पण कोणी माणूस आपल्या आईचं दूध पिऊन मोठा होतो तेव्हा समजा की त्याने वाघिणीचं दूध प्यालं आहे. आपल्या आईचं स्मरण कर आणि अशी जाणीव घे की तू वाघिणीचं दूध प्यालस. स्वतःमध्ये आत्मविश्वास तयार कर. जर तू हा आत्मविश्वास स्वतः तयार केलास तर एक भीम काय, तुझ्या समोर जर 10 भीम सुद्धा आले तर तू त्यांना चारी मुंड्या चित करशील. साधूचं बोलणं ऐकून शुभमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास येतो. शर्यतीचा दिवस येतो. गावाच्या चौपांमध्ये चारीकडे गर्दी होती. नेता, पोलीस, अधिकारी आणि गावातली लोक होती. मधोमध कुस्तीचा आखाडा बनला होता. शुभम आखाड्यामध्ये येतो. तो डोळे बंद करतो आणि आपल्या आईला आठवतो. शुभम आणि भीम कुस्ती चालू होती. काही क्षणातच शुभम भीमला पूर्णपणे पछाडतो. हे बघून जमीनदारला विश्वास नाही होत. असं कसं होऊ शकतं? भीमाला आजपर्यंत कोणी बी हरवलं नाहीये. पण मी ह्याला हरवलंय पण कसं काय? कारण मी वाघिणीचं दूध प्यालोय. चौधरी एकदम चकित होतो. काय मूर्खासारखा बोलतोयस? प्रत्येक त्या मुलाने जो आपल्या आईचं दूध प्यालंय त्याने वाघिणीचं दूध प्याल्यासारखं आहे. फक्त त्याला या गोष्टीची जाणीव नसते की आईच्या दुधात किती मोठी ताकद असते. शुभम सगळ्या गावातल्या मुलांकडे बघतो. जेव्हा साधू महाराजांनी मला हे सांगितलं तेव्हा मला ही गोष्ट कळली की मी जंगलात विनाकारण वाहत होतो. उलट माझ्या नसांमध्ये आधीपासूनच वाघिणीचं दूधच वाहत होतं. हे ऐकून गावातल्या युवकांमध्ये आक्रोशची लहर जागी होते. सगळ्या युवकांचा आक्रोश बघून तो घाबरतो. सगळी गावातली लोक एकजूट होतात. आता तू जे वचन दिलंयस ते पूर्ण कर. गावातल्या सगळ्या लोकांच्या जमिनी परत कर आणि इथनं निघून जा. अपमानित होऊन चौधरी सगळ्या गावातली जमीन गावातल्या लोकांना परत देतो आणि गाव सोडून निघून जातो.